जय शिवराय भावांनो. सकाळ सकाळ उठून फ्रेश होऊन ड्रायफ्रूट खाऊन मी आलो वर्कआउटला. त्यात आधी केली मी 2 किलोमीटर रनिंग. त्याच्यानंतर मारले 400 बैठक. त्याच्यानंतर 50चा एक जोरचा सेट घेतला. त्याच्यानंतर मारल्या कॉट, ते पण मारल्या 350. त्यानंतर लंजिनचे सेट मारले भावाला घेऊन 2. त्यानंतर हे थोडेसे कष्ट. त्याच्यानंतर पुशअपचा एक सेट घेऊन मी आलो दोर मारायला. 5 दोर मारून आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर थंडाई बनवून थंडाई पेलो. त्याच्यानंतर जेवण करून मी आलो कामावर. बॅग मध्ये सामान भरून मी आलो केमला. तिथली 2 कामं करून मी आलो दुकानावर. त्याच्यानंतर आलो घरी आणि घरी आल्यानंतर लावलं घरच्यांना काम. त्याच्यानंतर वॉर्मअपची गरज नव्हती, डायरेक्ट व्यायाम चालू केला. सगळ्यात आधी मारले मी 350 जोर. त्याच्यानंतर फिरलो मी मुक्तर. त्याच्यानंतर मारले पैलवानी स्टाईल मध्ये डंबेल. त्याच्यानंतर रिवर्स पण एक सेट मारला. आणि आता हे बघा आपली नॅचरल बॉडी. त्याच्यानंतर आलो घरी येऊन पेलो प्रोटीन. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मी बसलो वाचायला. जिथून संगमेश्वरला येडा पडला तिथूनच मी वाचायला चालू केलेलं आहे. आणि मी तुम्हाला फक्त महत्वाचे मुद्देच वाचून दावणार आहे. ह्याच्यात भरपूर सारे शब्द संस्कृत मध्ये आहेत. मी मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. काय चुकलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. स्वामी स्वामी उठा, शत्रू संगमेश्वर जवळ येत आहे, वेळ नाही. घोडा फक्त एक फौज रानातून धावत येतोय. खास किंवा जवळचा माणूस घेऊन घोडे धाव. दिवस उजरायच्या आत संगमेश्वर सोडावा. महाराज मचकेवरून उठले. बाहेर कोंबड्याची आरत सुरू झाली होती आणि अडचण दारात उभी होती. नंतर जेवण करून दूध पिऊन आजच्या दिवसाला विराम. बोला जय श्रीराम.